बाय बाय. हाय हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही विचार करत असताना हिंदवीला बाहेर लावून तुम्ही हे काय करताय, तर सांगतेच. चला, आई पीठ मळत आहेत, मी कांदा कट करते. तोपर्यंत आईचं पीठ मळून हे झालेलं आहे, पाहू शकताय. बघा, आजच्या ब्लॉगमध्ये आईचं आहे जास्त. चला तर मग आईचं पीठ मळून झालेलं आहे. मिक्सरला त्यांनी काय केलं तर तेच त्यांनी आमरस केला होता. आणि तोपर्यंत मी कांद्याची चटणी करणार आहे. हे बघा, कढई गरम झाल्यानंतर त्यात लसूण टाकला आहे आणि लसूण लालसर झाल्यानंतर कट केलेला कांदाही घालून घेतला आहे, पाहू शकताय तुम्ही. आणि त्यातमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला, पाहू शकताय. तोपर्यंत आई चपात्या करून घेत आहेत. हे बघा, आणि कांदा मस्त आपल्याला अधूनमधून असंच फिरवत राहायचं आहे, जेणेकरून ते जळू नये आणि मस्त ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे. बघा, कांदा परतल्यानंतर आपल्याला त्यातच मस्त असं हे बघा ब्राऊन कलरचा झालेला आहे कांदा. इथे अजून थोडंसं ब्राऊन करायचं आहे. बघा, अशा प्रकारे मस्त. आता यामध्येच आपल्याला थोडीशी जागा करायची, त्यातच आपल्याला तेल घालायचं आहे, पाहू शकताय. बघा, तेल टाकल्यानंतर आहे ना आपल्याला यातच हळद, हे बघा थोडीशी हळद घालायची. त्यामध्येच आपल्याला तिखट घालायचं आपल्या चवीनुसार. बघा, त्यानंतर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर आणि कांदा मिक्स करून घ्यायचा आहे. हळद, मीठ, मिरची सर्व कांद्याला लागली पाहिजे. हे असं झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पुन्हा मी मुगाची डाळ घातलेली आहे, तुम्ही कोणतीही घालू शकताय. बघा, मुगाची घरची डाळ आहे ती मी घालून घेतलेली आहे. आणि तीही आपल्याला अशाच पद्धतीने मस्त अशी कांद्यासोबत मिक्स करून घ्यायची आहे. बघा, आणि कांद्यासोबत मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून डाळ शिजून येईल. तर मग चला, आजचा हा आमरस चपातीचा बेत कशासाठी होता, तर ताई गावावरून येणार होत्या म्हणून त्यांच्यासाठी जेवण होतं हे. तर चला, कसा वाटला आमचा आमरस चपातीचा बेत आणि हिंदवीशी काय चाललंय पाहूया आपण. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.